सगळं अस्तर मी जॉईंट करून घेतले. मागील टक्स मी छापून घेतलेले. तर याच पद्धतीत आपल्याला पुढच्या भागाचे टक्स पण छापून घ्यायचं. तर या पुढील भागाचं टक्स मार्किंग असं आहे. हे थोडं डार्क करायचं चॉकने. डार्क केल्यानंतर हा दुसरा भाग जो आहे अस्तर जोडलेला तो त्याच्यावर ठेवायचा आणि थोडं हाताने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे टक्स छापले जातील दुसऱ्या भागावर सुद्धा. बघू शकता तुम्ही टक्स उठलेले. तर हे आपण आता डार्क करूया. ते टक्स कसे शिवायचे ते मी दाखवणार आहे. योक कसा लावायचा आहे, टक्स कसे करायचे, शोल्डर कसं जॉईनिंग करायचं आहे, हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी ही जी मधली टक्स असते ती पकडायची आहे. ती आपल्याला एक अर्धा इंच आपण शिवण करतो टक्सचा. अर्धा इंची टक्स शिवून घ्यायची आपल्याला. डबल शिलाई करून घेते मी. हे मधला टक्स झाला. आता आपण हे साईडचे टक्स शिवूयात. काखेतला टक्स, हे तिन्ही टक्स पाव इंच शिवायचे. बाकीचे एक सूत 2 सूत एवढे शिवायचे आहे. त्याच्यापेक्षा जास्ती शिवायचा नाही. बघू शकता टक्स कसे शिवलेत, कसा पफ क्रिएट झाला. आता आपण दुसरा भाग रेडी करू. दुसऱ्या भागाचे पण टक्स मारून झाले. दोन्ही भाग आपले रेडी झाले. तर आपल्याला योक लावायचा आहे. तर आपण योक घेऊयात. हे योक आहे. खूपच पातळ कपडा असला की मी डबल योक लावते. तर आता मी योक आहे तसं याला अटॅच करून घेणार आहे. फॅब्रिकवर आहे तसं शिवून घेणार आहे. हे असं ठेवलं की दोन बाजू तयार होतात. दोन्ही बाजूचे योक तयार करायचे आहेत ना आपल्याला. तर विरुद्ध ठेवलं की दोन्ही बाजू तयार होतात. हे आहे असं आधी स्टिचिंग करून घेऊ, मग एक्स्ट्रा फॅब्रिक कापून काढू.
हे एक्स्ट्रा फॅब्रिक कापून काढायचं आहे. दुसरा योग घेऊया शिवून आपण. एक्स्ट्रा फॅब्रिक कापून घ्यायचं आहे. हे 2 मेन फॅब्रिक्स आहेत, मी रेडी केले योग, पण मला अजून अस्तरचे 2 हवेत. तर माझ्याकडं एक्स्ट्रा अस्तर उरलेलं आहे, त्याच्यातून मी आता अजून 2 योग काढणार आहे. तर हाच योग ठेवणार मी इकडे आणि काढून. दोन योग काढून घेतलेत मी. हे दोन आणि अस्तरचे 2. त्यात आपल्याला योग लावायचा आहे, तर मी हा पार्ट घेतलाय. बघा, बघू शकता. आपल्याला इकडे आता हा मेन फॅब्रिकचा जो योग आहे तो वरून घ्यायचा आहे, वरच्या बाजूने घ्यायचा आहे. आणि दुसरा योग जो आहे तो आपल्याला खालच्या बाजूने घ्यायचं आहे. 2 पद्धती मी तुम्हाला योग लावायचे शिकवणार आहे. 2 पद्धतीने आपल्याला योग लावता येतो. तर हा खालून घेतला आहे, अस्तरचा योग अस्तरच्या बाजूने घेतला, मेन फॅब्रिकचा योग मेन फॅब्रिकच्या बाजूने घेतलेले आहेत. आपल्याला हे स्टिच करायचं. डबल शिलाई करून घ्यायची. आता बघा काय करायचं. हे झालेले आहेत. आता हे जे आहे ते आपल्याला असं थोडं गुंडाळायचं आहे. गुंडाळल्यानंतर हा धरायचा आणि हा योग हे पूर्ण आतमध्ये टाकायचा आहे कपडा, आणि फक्त योग धरून शिवून घ्यायचा. डबल शिलाई करून घ्यायची. हे असं शिवून झालं की आपल्याला आता हे बाहेर काढायचं, म्हणजे कवर शिलाई होणार आपली योगला. ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही कवर शिलाई झाली की. बघू शकता किती फिनिशिंगने आपला योग रेडी झालेला आहे. ते एक्स्ट्रा जे आहे ते आता आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कापून काढूया. ही एक पद्धत, आणि दुसऱ्या पद्धतीने अजून एक योग लावता येतो आपल्याला. अगदीच कोणाला कळालं नसेल तर आपण दुसऱ्या पद्धतीने योग लावूया. हा योग आहे आपल्याकडं. पहिला हा योग त्याच्यावर ठेवायचा,
खाली स्टिचिंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते टाकून काढते. हे शिवून झालं. आता इथं आपल्याला एक प्रेस टिप लावायची आहे. दाब शिलाई करून घ्यायची. दाब टिप मारून घ्यायची. झालं. असं रेडी करून घेतलं. आता आपल्याला हे पकडायचं आहे. या बाजून आपल्याला इथे यूक अटॅच करायचा, म्हणजे हे असं मेन फॅब्रिक लावून घेतलं. टक्सची जी दिशा आहे ती फ्रंट साईडला करायची आहे. ही शिलाई झाली. आता आपल्याला हा कपडा घ्यायचा, गुंडाळायचा आणि हा याच्यावर घेऊन शिवून घ्यायचा योक. आता हे आपल्याला बाहेर काढून दोन्ही योक स्टिच झालेले आहेत आपले. हुकलूक पट्टी, शोल्डरला सुद्धा कवर शिलाई करतो आपण. बघा, हे दोन्ही भाग आपले तयार झाले. तर आपल्या हाताच्या उजव्या बाजूला हुक पट्टी आणि डाव्या बाजूला लूप पट्टी लावायची आपल्याला. लूप पट्टी आपण लावून घेऊयात. लूप पट्टीसाठी फॅब्रिक, हुक पट्टी जी आहे ते अस्तरचीच लावायची. दीड इंचाची साधारणतः हुकपट्टी लावतो आपण. हुकपट्टी इथे खाली फोल्ड मारायचं आहे. खाली कवर झालेलं असल्यामुळे पट्टीला फोल्ड मारून घ्यायचा. दाब शिलाई लावायची याच्यावर. पूर्ण पट्टी आत टाकायची. आणि इथं तुम्ही शिलाई मारा किंवा हात शिलाई करा, काही केलं तरी चालते. शिलाई मारायची असेल तर शिलाई मारली तरी चालते. आता परमनंट शिलाईच मारणार आहे. ही झाली आपली हुकपट्टी. हुकपट्टी लावून झाली. लूप पट्टी लावायची आपल्याला. तर मी कपड्याचीच घेणार आहे, फॅब्रिकचीच पट्टी लावते मी. अस्तर घेत नाही. हीच पट्टी डबल येते त्याच्यावर. तर हा उलटा भाग घ्यायचा, इथं पट्टी धरायची. इथं फोल्ड मारायचं पट्टीला.
फोल्ड मारला, पट्टी बाहेरच्या दिशेला घ्यायची. हा कपडा थोडा मोठा घेतला की आपोआप डबल पट्टी तयार होते, त्यामुळे अस्तर घ्यायची गरज नाही आहे आपल्याला इथे. थोडं फॅब्रिक पातळ असल्यामुळे दुसरी एक शिलाई मारली जाईल शेजारी. ही झाली लूप्स पट्टी. दोन्ही पट्ट्या एकावर एक ठेवतो. एक्स्ट्रा असेल तर कापून घ्या. दोन्ही पट्ट्या रेडी झालेल्या आहेत आपल्या. पुढचा भाग रेडी झाला आपल्याला. आता बॅक पार्टला टक्स आणि कमरपट्टी करायची आहे. बॅक पार्टला आपल्याला टक्स मारून घ्यायचे. आधी बॅकचे टक्स मारून घेऊ. बॅक टक्स झाले. आपल्याला कमरपट्टी लावायची आहे. पट्टी तयार करून घेऊ. कमरपट्टी टक्सचं तोंड या दिशेला केलेले. पुढच्या याचं तोंड इकडच्या दिशेला. दाब शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा फॅब्रिक काढून टाकू. फोल्ड मारून घ्यायचा इकडे पट्टीला. फोल्ड मारून घेतला. पट्टी आत घालून इथे एक शिलाई मारून ठेवली. हात शिलाई करायला
हा बॅक पार्ट रेडी झाला आपला. तर आपल्याला शोल्डर जॉईनिंग करायचं. तर आधी सरळवर सरळच फॅब्रिक ठेवायचं आहे. सरळ भाग दोन्ही एकमेकांना घ्यायचे आणि अगदी कडेला शिलाई मारायची. या बाजूलाही तशीच शिलाई मारायची. आता परत हे उलटं करून परत शिलाई मारायची. म्हणजे ही झाली कवर शिलाई. शोल्डरला कवर शिलाई करतो आपण. हे झालं आपलं शोल्डर स्टिचिंग. शोल्डर शिवून झालेला आहे ब्लाऊज आपला. आता आपण पायपिंग करणार आहोत आणि बाय फिटिंग. त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ करेल पायपिंगचा आणि स्लीव्जचा आणि फिटिंगचा.